यांनी या संदर्भात फेसबुक पोस्टही केलेली आहे। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे। ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरिक सुरक्षित असावे ही ईश्वर चरणी प्रार्थना अशी फेसबुक पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत, असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय। माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना काळजी घ्यावी। तर सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पुणे आणि परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी लोक बाहेर पडतात। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी आलेली तरुणाई ही देखील शनिवार रविवारची सुट्टी गाठून पर्यटनासाठी पुण्याच्या आसपास जात असते आणि पुण्याच्या जवळच असलेलं 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे कुंडमळा आणि याच ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। अतिशय अरुंद असा पूल आणि या पुलावर एकाच वेळी तब्बल 50 जण आले। काही पर्यटकांनी या पुलावर दुचाकी देखील घातल्या, त्यामुळे ओव्हरवेट झाल्यामुळे हा पूल कोसळलाय। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण वाहून गेले आहेत। जे वाहून गेले आहेत त्यांचं शोधकार्य देखील आता प्रशासनानं हाती घेतलेलं आहे। एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। 18 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचल्या। लवकरात लवकर शोधकार्य करणं हे एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे। पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। कुंडमळा पूल कोसळलेला आहे आणि जे लोक यात वाहून गेलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आता एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पोलीस असतील आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। जी मिळेल ती मदत या ठिकाणी बचाव कार्यासाठी पोहोचवण्याची लगबग प्रशासनाकडून सुरू आहे। लवकरात लवकर हे बचाव कार्य होणं गरजेचं आहे, कारण अंधार पडल्यावर बचाव कार्यात अनेक अडथळे येतात। सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे बचाव कार्य हे एक मोठं आव्हान असणार आहे। नक्कीच हा परिसर कुंडमळा म्हणून ओळखला जातो, कारण या परिसरामध्ये या खडकाळ भागामध्ये काही लहान मोठे कुंड आहेत, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं आणि